विज्ञानाच्या काळामध्ये जे लोक हे समजतायत असं, तर ते एवढे संत लोक होऊन गेले, एवढं सगळ्यांनी काय-काय केले. ते काय त्यांच्या स्वार्थाकरता केलंच नव्हतं ना त्यांनी. हं. सगळं जनसामान्यांकरताच केलंय हे सगळं. बरोबर. तरी असं विज्ञान पुढे चाललंय आणि हो, हो. म्हणून कुठेतरी भक्ती किंवा आपली जी संस्कृती आहे याच्यावरती थोडासा एक डाऊट यायला लागला, की हे खरंच आहे का? खरंच काम करतं का? ही गोष्ट होतीच आहे. हो, हो. पण आपली संस्कृती किंवा आपली जी परंपरा आहे किंवा भक्ती मुलांमध्ये रुजवायची असेल, हो, तर त्यांना वयापासूनच ते केलं पाहिजे. हो, पण मग हो. तुम्हाला काय वाटतं, की समजा बालवयापासून जर रुजवायचंय, हो, हो, तर हो. मुलांवरती कसं काम केलं पाहिजे? रोज पानभर श्रीराम लिहायचंच. ते कंपल्सरी आपल्या बाजूला वेळ काढून जसं हं. आपण ह्याच्यातून आल्यावर हे वेळेवर सकाळी ब्रश करायलाच हवा, संध्याकाळी ब्रश करायलाच हवा, असे नियम लावतो की नाही, हां. त्याच्याबरोबर तो सुद्धा नियम लावायला हवा, की हो, रोज एक पानभर श्रीराम लिहायचंच. ओके. त्याच्याने इतकी आपोआप पाठ होतो, की आपण काही सांगावंच लागत नाही. इतकी मुलं बदलतात. ओके. इतका रामाचा प्रभाव आहे. बघतो, की आज न्यूक्लिअर फॅमिली झाल्यात. हो, हो. नवरा-बायको दोघंही काम करतायत. हो, हो. मुलगा कुठेतरी पाळणा घरात असतो किंवा मग हो. ऑफिसमध्ये काही सोयी असेल तिकडे घेऊन जातात, असंही होतं. हो, मग हो. या सगळ्या धावपळीमध्ये भक्ती कुठेतरी राहून जाते. मग हं, अशा हं. लोकांसाठी समजा हो, आपल्याला हो. सांगायचं असेल, की तुम्ही भक्ती करू शकता. मग ती कुठल्या मार्गाने करू शकता? प्रत्येकालाच मी इंजिनिअर झालो, मी डॉक्टर झालो, मी वकील झालो, मी काहीतरी अजून झालो, असं म्हणलं की मी काहीतरी वेगळा झालो. ही जी भावना आहे ना, ही फक्त वरच्या देहालाच आहे. अंतर्यामात काहीच नाही ह्याचा प्रभाव. हं. आणि हा वरचा देह नश्वर आहे. बरोबर. आणि हे असताना हे सगळ्या लोकांना ठाऊकच होत नाही. हं. पण त्या अहंकाराच्या पोटी म्हणजे हा देह आपला आहे असं मानून सतत म्हणजे दुसऱ्यांना मी काहीतरी झालोय असं तुच्छ लेखायचं हं. आणि आपण स्वतः कुणीतरी आहोत अशा आवेशात आणि हे 25-30 वर्ष हेच आहे आणि हं. त्याच्याकरता की नाही आत एक बोलायचं आणि बाहेर एक बोलायचं. हां. अशी फार प्रवृत्ती. पूर्वी कसं माऊली, माऊली म्हणून सरळ माणसं होती बघा. करेक्ट. सरळ बोलायचं, सरळ जे काय आहे ते हसून म्हणून हसणं गेलंय आणि हं. जो विष्णूचा पहिला रामकृष्ण हरी मंडळी, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. उत्सव भक्तीचा या आपल्या लाडक्या कार्यक्रमात आणि आज भक्ती मार्गाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत आशा बोंद्रे काकू, ज्या आपल्याला कुठल्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काकू तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. भक्तिमार्ग या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आजकालचे पेरेंट्स जे आहेत, हो, ते हो. पण तेवढं आपले कल्चर फॉलो नाही करत हो, किंवा नाही करत. बऱ्यापैकी नाही. त्यांना माहितीच नाही एक्झॅक्टली त्या मुलाला समजवलं कसं पाहिजे, संस्कार कसे केले पाहिजेत. मग हो, आजच्या पालकांना हो, हो. समजण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल, की त्या मुलाला कसं समजवलं पाहिजे? खरं तर न मारताच समजावलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी पटकन मारून-बिरून नाही समजवून मुलं घेत हां. म्हणा. तर एक गोष्ट आहे संत तुकाराम महाराजांची. त्या संत तुकाराम महाराजांनी काय केलं एकदा, एक राजा होता आणि एक प्रधान होता. हं. दोघं जण अशी प्रवासात निघाली होती आणि जाता-जाता वाटेमध्ये काय झालं, ते दोघंही एकदम दुसऱ्या 2 दिशेला हां. गेली. 2 दिशेला गेल्यावर तो राजा असल्यामुळं त्याला एकदम अचानक तहान लागली. पण एका झाडाखाली बसला तो. हं. आणि त्याच्या मनात काय आलं, की अरे असं आपण आता बसलोय, तहान तर लागली पण कुठं पाणी प्यायचं आता काय करायचं? असा विषय झाला. तो प्रधान तर निघून गेला हां. दुसऱ्या दिशेला आणि तो एका झाडाखाली बसला आणि त्याला असं सतत वाटायला लागलं, आता काय करायचं आपण? पाणी तहान तर लागली कुणाला सांगायले आजूबाजूला कोणीच नाही, सगळी हां. झाडीच आहे. ह्या झाड आणि ते झाड होतं असं पिंपळाचं मोठं झाड होतं हां. आणि तो असा खाली आता विचार करत बसला होता. तेवढ्यात एक थेंब पडत होता वरतून. हं. पाण्याचा थेंब पडत होता. मग तो म्हणला, "अरे, थेंब कुठून पडतोय?" असो काही का असेना म्हणला आणि एक बाजूला झाड होतं पळसाच्या पानाचं. ते झाडाचं एक पळसाचं पान तोडलं हां. त्यांनी आणि त्या पळसाच्या पानाच्या खाली त्याचं द्रोण केला आणि ते द्रोण त्या थेंबाच्या खाली बरोबर ठेवलं ओके. नंतर. हां. ते ठेवल्याबरोबर एक-एक थेंब, थेंब, थेंब पाणी पडत राहिलं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये पाणी पडत राहिलं, पण ते पूर्ण भरला. आता तो प्यायला घेणार आणि पीत असताना तो असा समोर येतो तोपर्यंत एक झाडावरनं पोपट येतो. हां. तो द्रोण असतो. तो सांडतो. सांडून टाकतो. ओके. हां. परत तो म्हणतो जाऊ दे आता गेला तर गेला. त्याला रागच येतो. पण राग आल्यावर काय होतं, परत दुसरा तो द्रोण ठेवतो. हं. तेव्हा हट्टीच ना तो सुद्धा. हां. तर तो परत ते ठेवतो, परत द्रोण भरतो, परत तो पोपट येतो. परत तो पोपट तो तोंडाशी घेणार तोपर्यंत तो सांडतो. ओह! तिसऱ्यांदा पण हेच होतं. असं झाल्यावर त्याच्या लक्षात येतं, की "अरे हा का असं करतोय?"
आणि हट्टापायी आणि रागापायी तो काय करतो, त्याला एकदम राग येतो त्याचा हां. आणि तो असा मारतो त्याला. पोपटाला. हां, ओके. तरवारीने मारतो हां. आणि तो असा जाऊन खाडकन पडतो आणि त्याच्या डोक्यात येतं, "अरे, आपण आता काय करायचं? असं झालं तर?" म्हणून तो असं झाडावर बघायला जातो वरती थोडंसं. बघायला गेल्याबरोबर त्याला कळतं, की अरे, तिथं तर नाग बसलाय आणि त्या नागाच्या ओह! तोंडातून खाली पाणी पडतंय ओह! आणि हे ते हट्टापायी आणि रागापायीच झालं ना ते दोन्ही. हां. त्याचा हट्ट त्यालाच हे झाला. पण आपण हे काय करून बसलो? म्हणून हं. अति हट्ट आणि अति राग चांगला नाही. हां. त्याच्यामुळं नुकसान होतं माणसाचं. ते विषच पिला असता ना तो, म्हणून करेक्ट. तो हां. पोपट येऊन पण मग आपल्या हातून काय हे झालं असं? हां. आपल्या हट्टापायी. असं त्याला तो हे होतो आतून पश्चात्ताप झाल्यासारखा हां. होतो. पण काही पर्याय चालत नाही. पण हे संत तुकारामांनी असं सांगून ठेवलंय, "अति राग, अति हट्टीपणा हां. चांगला नाही. कुठलाही समजून घ्यावी आधी ती गोष्ट आणि मग ते सगळं करावं." असं. वाह! सुंदर उदाहरण हं, दिलंत. म्हणजे आजही मला वाटतं असंच होतं, की हं. आपल्या बाबतीत एखादा थर्ड पर्सन एखादा आला आणि आपल्याला एखादी गोष्ट सांगायला लागला, तर आपल्याला पटत नाही. पटत नाही. त्याला हो. वाटतं हा हं. काय माझ्या लाईफमध्ये डोकवतोय. पण हो, हो. कदाचित तो आपला हितचिंतक असतो. तो आपल्याला चांगल्या गोष्टी सांगत असतो. हो, पण हो. आपल्या हेकेखोरपणामुळं किंवा आपल्याला स्वतःवर जास्त कॉन्फिडन्स असतो म्हणून हो, आपण त्याचं ऐकत नाही. हो, सो ह्या हो. गोष्टी आपल्या आयुष्यातही पाहायला मिळतात आपल्याला. मिळतात. हो, ओके. पाहायला सो आता मिळतात. मला एक सांगा, की समजा भक्ती जर आपल्याला करायची आहे, हो, तर हो, हो. देवासमोर बसलंच पाहिजे. 4 तास बसा, 2 तास बसा, 10 तास बसा. असंच पाहिजे का भक्ती कशीही करू नाही, शकतो? नाही. भक्ती कशीही करू शकतो, कुठेही करू शकतो. ती मनापासून लागते. फक्त मन शांत ठेवून एका ठिकाणी बसून ती गोष्ट आपल्या मनापासून करायची. मग आणि त्याला काही म्हणजे 2 हस्तक तिसरं मस्तक एवढंच परमेश्वरानं ओके. सांगितलंय. तुम्हाला काही दुसरं हं. करायला नकोय त्याच्याकरता. तुम्ही एवढं सुद्धा मनापासून हां. केलत ना, तरी तुमची ती गोष्ट मनापासून होऊ शकते चांगली ओके. देवाच्या कारण देव आपल्याला द्यायलाच बसलेला आहे. हां. फक्त तुम्ही किती त्याच्याकरता तळमळताय. तळमळ विशेष. हां. हां, तळमळताय. ती तळमळ आली की बरोबर तो पोहोचवतो तिथे. पण आता आपण बघतो, की आज न्यूक्लिअर फॅमिली झाल्यात. हो, हो. नवरा-बायको दोघंही काम करतायत. हो, हो, हो. मुलगा कुठेतरी पाळणा घरात असतो किंवा मग हो. ऑफिसमध्ये काही सोयी असते तिकडे घेऊन जातात. असंही होतं. हो, मग हो. ह्या सगळ्या धावपळीमध्ये भक्ती कुठेतरी राहून जाते. मग हं, अशा हं. लोकांसाठी हो, समजा आपल्याला हो. सांगायचं असेल, की तुम्ही भक्ती करू शकता. मग ती कुठल्या मार्गाने करू शकता? नाही, हे पहा आता ते मुलं घरात असतात, ती पाळणा घरात ठेवतात. पण जेव्हा आई-वडील जिथं जातात काम करायला, हां, ते जर त्यांनी प्रामाणिकपणे, हां. विशेष म्हणजे प्रामाणिकपणा असला ना, तर त्यांचं कर्मच होतं ना चांगलं. ओके. परमेश्वराला कर्मच श्रेष्ठ आहे. हां, तो काय म्हणतो, तुमचंच कर्म तुम्हाला पुढे येतंय सगळं. तुम्ही जे चांगलं कराल, चांगलं मिळणार आहे. वाईट केलं तर वाईट मिळणार. पण जे काम करतायत ते मी परमेश्वराला स्मरून करतोय. हे जर हां. केलं ना, तर त्याला बरोबर त्याचं उत्तर मिळतंच. आणि ओके. हं, ते सगळं शांत होतं ते त्याच्यामुळं. कर्म जर तुम्ही चांगलं करत असाल त्याचं फळ मिळतं आणि मुलांना सुद्धा मार्ग मिळतो एक-एक. ओके, हां. ओके. अगदी नामस्मरणच घ्यायची गरज नाही. तुमचं कर्मच तुम्ही प्रामाणिकपणे ते जर तिथं ऑफिसमध्ये सुद्धा केलं ना, हां. कुणाला न दुखवता, कुणाला नाही करत. तुमचं जे कर्म आहे ते छान केलं तर तुम्हाला ते मिळतं सगळं बरोबर. ओके, असं. ओके. म्हणजे अर्थात हो, हो. भक्ती म्हणजे तुमचं कर्म चांगलं केलं तर ती भक्ती अगदी, अगदी. देवापर्यंत पोहोचते. पोचते, पोचते. हो, असंच ओके, आहे ते. हो. ओके. हो, हो. तुम्हाला काय वाटतं नामस्मरण माणसाच्या आयुष्यात का गरजेचं आहे? आहे, गरजेचं आहे म्हणजे कसं नामस्मरणाने ती बुद्धी तेज होते आणि चेहऱ्यावर तेज यायला लागतं आणि मुलांना समंजसपणा येतो. नामस्मरणानेच येतं सगळं हे आणि आपण जी मनात ठरवलेलं सुद्धा नव्हतं, अशा गोष्टी नकळत होत जातात नामस्मरणाने. ओके, हो आणि त्याच्यामुळे नामस्मरण फार हे ओके, हो. ओके, ओके. आता बघा ना हेच उदाहरण आपला हिरण्यकशिपू आणि प्रल्हादाचंच उदाहरण आहे ना. हां, हां, हां. नामस्मरणाने म्हणजे आकाशातून टाकलं काय, पाण्यात टाकलं काय, तेलात टाकलं काय, सगळीकडे त्याला फुलं झाले हां. आणि परमेश्वरानेच त्याला सांभाळलंय जिकडं-तिकडं. बरोबर. फक्त नामस्मरण आहे. इतका वडील त्याचे एवढे वर्षानुवर्ष तपश्चर्या करून आला होता. हां, पण त्याला अहंकारच इतका होता, की विष्णूचं नावच नको हां, आणि तेच परमेश्वरानं नामस्मरण घ्यायला हवं म्हणून नारदांची नियुक्ती केली आहे. हां. त्या कयाधूच्या गर्भात जेव्हा प्रल्हाद होता, तेव्हा गुरु म्हणून हां. नारदांचीच नियुक्ती केली आहे ना बरोबर. आणि त्याच्यामुळं तो काहीच करू शकला नाही. म्हणजे किती नामस्मरणाचा प्रभाव आहे तो आणि तो त्या गर्भात असल्यापासून तेच ऐकतोय सगळं. हां. नारद मुनींचं सगळं आणि त्याच्यामुळं तो
त्याला एकदा सांगितलं, "तू ओम नमो भगवते." तो ओम नमो भगवते वासुदेवाय हाच मंत्र अगदी शेवटपर्यंत करत होता. त्याला हं. म्हणजे जेव्हा ते भावाचा मुलगा घेऊन ती होलिका होळीवर बसली, तर तिनं तर तपश्चर्या करून मिळवलं होतं, की तिला अग्नीचा स्पर्शही होणार नाही. हं. पण फक्त वाईट काम, मनात वाईट इच्छा झाल्यामुळं तिची तपश्चर्या सुद्धा तिथं हां. उपयोगाला आली नाही आणि हा मात्र तिथं मांडीवर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो हं. भगवते हेच करत होता. नामस्मरणामुळेच तो एवढा हे झाला ना, विष्णूचं नामस्मरण हां. आणि त्याला विष्णूचं नावच नको होतं. माझंच फक्त नाव घ्या असं मुलाला सांगत होता तो. हां. पण ते खांबातनं प्रगट झाला विष्णू त्याच्या फक्त भक्तीच्या ह्याच्यावर. त्याची भक्ती होती म्हणून तो प्रगट झाला ना असं. म्हणजे तिथं आणि जेव्हा त्याला शांत व्हायचं होतं, तर त्याला भक्तालाच पुढं आणा म्हणून सांगितलं त्याने. लक्ष्मीचं सुद्धा तिथं चाललं नाहीये काही. हां. आणि जेव्हा प्रल्हाद पुढे गेला तेव्हा ते शांत झालेत. का तर भक्ती. हां. त्याची भक्ती श्रेष्ठ होती म्हणून ते विष्णू शांत झालेत तेव्हा. नरसिंहाच्या अवतारात प्रगट झाले ना हां. ते असं. बरोबर. हं. पण मग आजच्या काळामध्ये हं, ही जी हं. भक्ती आहे, हो, या हो. भक्तीवरती लोकांना डाऊट येतोय, की हं, हं. खरंच ती काम करते का? त्याविषयी काय सांगाल? काम तर करतेच. पण सध्या विज्ञानही आहे ना, विज्ञान हं. त्यांना ठोस असं विज्ञानाचं कारण लागतं काहीतरी त्याच्यामागे हं. प्रत्येक गोष्ट. छोटी-छोटी मुलं मग ह्याचं "हे असं का आजी? हे तसं हं. का आजी?" असे प्रश्न विचारतात मुलं. तेव्हा मग त्याला जोडूनच ते तर आहेच. पण हे विज्ञान अध्यात्म धरून मग ते सांगावं लागतं त्याला. हां. त्याच्याकरता ते आणि आजकाल आता ह्या मुलांना नवीन काही गोष्टी माहिती असतात ना बाहेर हं. आता शिकलेली काही-काही लोकं विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सांगतात. तेव्हा ते त्याच्याबरोबर आपणही थोडंसं सांगितलं, की मग ते समजून घेतात मुलं असं. तर विज्ञान पुढे चाललंय आणि हो, हो. म्हणून कुठेतरी भक्ती किंवा आपली जी संस्कृती आहे याच्यावरती थोडासा एक डाऊट यायला लागला, की हे खरंच आहे का? खरंच काम करतं का? ही गोष्ट होतीच आहे. हो, हो. पण आपली संस्कृती किंवा आपली जी परंपरा आहे किंवा भक्ती मुलांमध्ये रुजवायची असेल, हो, तर त्यांना बालवयापासूनच ते केलं पाहिजे. हो, पण मग हो. तुम्हाला काय वाटतं, की समजा बालवयापासून जर रुजवायचंय, हो, हो, तर हो. मुलांवरती कसं काम केलं पाहिजे? मुलांवरती रामायणातल्याच गोष्टी बघा. रामायण हे इतकं सुंदर आहे लहान वयामध्ये आणि घरामध्ये सुद्धा आई-वडिलांनी सुद्धा सगळ्या गोष्टी या नकळत श्लोक सांगत काहीतरी त्यांना म्हणून घेत रोज संस्कृतमध्ये काहीतरी आणि मुलांकडनं छान-छान अशा गोष्टी सांगून आणि ते श्लोक म्हणून करून घ्यायला पाहिजेत आणि रामायणाच्या गोष्टी सांगा. लहानपणी 3 वर्षापासून जर घरामध्ये रामायणाच्या गोष्टी सगळं हां. असं सांगत असतील ना, तर नक्की मुलं छान हे करतात. ओके, असंच आहे ओके. ते. पण मग समजा आपण हं, असं हं. समजूया, की हां. तुमच्या समोर एखादा हं. मुलगा आहे, तुमचीच नात आहे हो, हो, आणि हो. तिला तुम्हाला संस्कार लावायचे आहेत, आपली हो. संस्कृती रुजवायची आहे. हो, हो. तर तिच्याकडून काय सुरुवातीला काय-काय करून घेताल जरा ते सांगा ना? हो. मी तिच्याकडून आता श्लोक ते पाठ करून घेते, सुभाषितं पाठ करून घेते तिच्याकडून. तिला श्रीराम लिहायला लावते रोज. ओके. हां, रोज पानभर श्रीराम लिहायचंच. ते कंपल्सरी आपल्या बाजूला वेळ काढून जसं हं. आपण ह्याच्यातून आल्यावर हे वेळेवर सकाळी ब्रश करायलाच हवा, संध्याकाळी ब्रश करायलाच हवा, असे नियम लावतो की नाही, हां. त्याच्याबरोबर तो सुद्धा नियम लावायला हवा, की हो, रोज एक पानभर श्रीराम लिहायचंच. ओके. त्याच्याने इतकी आपोआप पाठ होतो, की आपण काही सांगावंच लागत नाही. इतकी मुलं बदलतात. ओके. इतका रामाचा प्रभाव आहे. अहो, त्या वाल्मिकीने जे लिहून ठेवलंय ना, एवढं म्हणजे रामायण होण्याच्या आधी लिहिलंय हो. वाल्मिकीने हे सगळं. असं असताना सुद्धा माणसाला पटत नाही. आता तो दृष्टिकोन शेवटी बदलणं बरोबर हे आहे. नामस्मरणाशिवाय शक्यच नाही असं होतं ते. बरोबर, आणि बरोबर. तुमच्यावर लहानपणापासून आई-वडिलांचे संस्कार हो. ह्याच्यावरच ते घडतं सगळं खरंच. बरोबर, हो, बरोबर. हो. हं. पण मग संध्याकाळच्या वेळेस जसं आपण हो, शुभंकरोती म्हणतो, हो. तसं अजून काही म्हटलं पाहिजे का? हो. असेच श्लोक शुभंकरोती तर म्हणायचंच. अजून रामरक्षा म्हणून घ्यायची, अजून अथर्वशीर्ष म्हणून काय जे तुम्हाला छान भगवद्गीतेचे अध्याय आहेत, 18 ओके. अध्याय आहेत. हो, ते अध्यायाने सुद्धा खूप आणि थोडे अर्थविर्थ सांगून, त्यांना हं. उदाहरणं सांगून, असं सांगितलं तर मुलं लगेच ते करायला लागतात. आणि त्यांना थोडंसं काही चुकलं असेल, काही झालं असेल, असं नाही करायचं. बघ बाप्पानी कसं केलं होतं. अशा गोष्टी काही सांगितल्या ना मध्ये-मध्ये हां, 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 उदाहरणाने, हां. तर ते बरोबर त्यांना मग त्याच्यावरती प्रश्न विचारायला लागतात ते. हां. मग आपल्याला सुचलं की तसं सांगायचं आपण मुलांना, की मुलं एक्सेप्ट करतात. 21 दिवस केलं की म्हणून तर प्रत्येक ह्याच्यामध्ये बघा हां. 21 दिवस केलं की ती येतं. असं सतत ती गोष्ट करत राहिली, की आपल्याला येतं. आता ही मुलं पोहायला ते आता व्हेकेशन काय समर क्लासेस हां. सगळीकडे पाठवतात. ते का पाठवतात 20-20, 25 दिवसाकरता? ती गोष्ट त्या मुलांना यावी म्हणूनच हां. पाठवतात ना. आणि बरोबर. ती 25 दिवस, 21 दिवस केले की ती येते हळू-हळू. बरोबर, बरोबर. तेच प्रॅक्टिसने. हां. आणि सगळ्या गोष्टीत प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस केल्याशिवाय कुठलीच साध्य होत नाही गोष्ट. आणि ती अट्टहासाने करायची आणि ती आई-वडिलांनी मागे लागून करून घ्यावं लागतं.
मग आजकाल कुठेतरी कुणाला तरी सांगायला लावतात, की म्हणजे शिक्षकांना हां. ज्या ठिकाणी पाठवतात ना, तिथे त्यांना ते सांगतातच म्हणजे गुरुजी. कारण त्यांचा क्लास चांगला हे हां. व्हावा लागतो म्हणून ते सांगतात, की तुम्ही एवढे दिवस करा म्हणजे ते बरोबर येईल काहीतरी. हं. आणि त्याच्यात एखादा मुलगा तलख असला, तो पुढे जातो पटापट. असं पण आहे. हं. आणि ते एखादी गोष्ट साध्य करायची असली म्हणजे त्याच्याकरता आई-वडिलांनी सुद्धा थोडंसं ते मन घालून ते करून घ्यावं लागतं सारखं. ती गोष्ट तुला आवडते ना, तर तू ती कर. लक्ष पण लागतं आई-वडिलांचं थोडं. हां. सतत आपल्याच फक्त कामामध्ये असं नाही. मग मुलांना कोणीतरी ते बोलायला लागली, त्यांची उत्तरं शांतपणे देणं हे पण गरजेचं आहे ना. बरोबर. त्या हां. मुलांना आवड असते आपल्या आई-बाबांनी छान गोष्टी आपल्याला सांगाव्यात. त्याचं उत्तरं सांगावीत. असं, "तू जा रे, तू काही करू नको, तुला काही जमत नाही." असं म्हणलं की ते हिडीस-पिडीस गेली, ते काही करणार नाही. हां. एकतर हट्टी आहेत आजकाल मुलं फार बरोबर. आणि पेशन्स नाही आहेत त्यांच्याकडे. त्याच्यामुळे जास्तच हे करतात ते. मग ते आपणच सांगावं लागतं सगळं. अशी गोष्ट आहे देवी भागवतामध्ये हं. आणि ती गोष्ट अशी आहे की एक असा मूर्ख मुलगा असतो हं. जन्मलेला आणि त्याला सतत हिडीस-पिडीस करत असतात हं. माणसं. हिडीस-पिडीस "तुला येतच नाही, तू मूर्खच." असं सारखं म्हणलं की तो मुलगा हेच होऊन जातो ना. हां. तो 5-6 वर्षाचा झाला, 7 वर्षाचा झाला, त्याला वाटत राहतं मला कुणीच चांगलं म्हणत नाही. परमेश्वरा मला का असं हे केलंयस? सतत मला कुणीच चांगलं म्हणत नाही आणि वडील, आई-वडील सुद्धा फीस-फीस करत असतात. हं. एक दिवस त्याला हाकलून देतात घराच्या बाहेर ओके. आणि तो जंगलात जातो. जातो आणि एका ठिकाणी शांत बसतो. नदी असते समोर अशी शांत बसतो आणि रोज आपलं सगळं उदरनिर्वाह करता काय जे फळं-बिळं असतील ते आपलं आणतो. कारण मूर्ख म्हणून हाकलून दिलेलं हां, ना हां. त्याला. म्हणून तो बसतो आणि आपली म्हणजे नामस्मरण असं तोंडाने हळू तो काहीतरी म्हणत असतो असं हं. देवाचं नाव घेत असतो. आणि एक 12 वर्ष असे जातात. तर एक ऋषीमुनी असतात त्याच्या बाजूला. ते ऋषीमुनी येतात आणि म्हणतात, "अरे बाळा, तू रोज फळं आणतोस, तू रोज खातोस, छान सगळं करतोस आणि बसून राहतोस, कुणाला उलट बोलत नाहीस, कुणाला असं काही दुखवत नाहीस, काही हं. करत नाहीस. असं किती वर्ष तू करतोस? तुला कुणी नाहीये का?" तो काही बोलत नाही, एकही शब्द बोलत नाही. त्याला कारण ते बोलायची इच्छाच होत नाही आतून. हां. तो असा मनाने निराश झालेला असतो. पण एक दिवस काय होतं, एक भिल्ल एका डुक्कराला मारलेलं असतं त्यानं, हां. बाण मारलेलं असतं आणि तो डुक्कर इतका केविलवाणेपणाने त्याच्या दिशेने येत असतो तो हं. आणि त्याच्या नाकातनं असं रक्त हे होत असतं. हं. तर ते रक्त हे होत असतं तेव्हा त्याला काय होतं ते बघितल्याबरोबर तो त्याच्याकडेच येतो काय ते असं वाटत असतं त्याला. हां. "आई, आई" असं म्हणतो तो. ओके. आई" असं वेडवाकडंच म्हणतो तो. हां. पण ते वेडवाकडं म्हणताना त्याच्या तोंडातून ऐम हा शब्द निघतो. ओके. हां, ऐन. ऐम हा शब्द निघतो. असा शब्द निघाल्यावर त्याला ते ऐम असं म्हणल्यावर तो असा असा म्हणतो तर ते शब्द निघाल्यामुळं तो नवार्ण मंत्राचा एक जप आहे तो. ओके. ऐन आणि त्याचा पहिला अक्षर हे ऐम आहे. ओके. हां. तर तो ऐन असा शब्द बोलतो आणि त्याला इतकी उत्स्फूर्त आतून बुद्धी येते, हं. की ती ऋषीमुनी त्याला विचारायला तो एकदम वेदच सांगायला सुरुवात करतो. इतकं ओह! त्याच्या तोंडातून वेद निर्मिती होते. हं. आणि असं झालं आता हे दैवीच आहे ना काहीतरी. हां. नकळत त्याच्या तोंडातून होतं काय आणि त्याला इच्छा हां. होते सांगण्याची हां. आणि भरपूर तो ज्ञान सांगायला लागतो आणि त्याला मग विचारायला येतात लोकं सगळी. हां. "अरे बापरे! किती सुंदर तू सांगतोयस हे" आणि लोकं असे हं. आकर्षण होतात त्याच्याकडे आणि मग त्याला सगळी लोकं जय-जयकार करत गावाकडे नेतात हं. आणि मग तो सगळं सांगायला लागतो तो इतक्या छान पद्धतीने सांगायला लागतो अचानकच. आणि सांगायला लागतो तेव्हा त्याच्या आई-वडिलांना वाटतं, "अरे, हा मूर्ख म्हणून हा आपलाच मुलगा आहे. मूर्ख म्हणून याला घालवलेला असतो आणि एवढा वेद सांगायला लागला हा मुलगा." असं त्याच्या डोक्यात ते ज्ञान हं. येतंय अचानक. म्हणजेच हे काय, तुम्ही सतत त्या गोष्टी करता. तो सतत ठेवलेलं असतं, फिक्स त्याच्या डोक्यात झालेलं हां. असतं. मी असा मूर्ख का? मला असं लोकं असं का म्हणतायत? हां. आणि त्याच्यावर तो 12 वर्ष तिथं तपश्चर्या केल्यासारखा बसतो, कुणाला हं. बोलत नाही आणि त्या ऐम शब्दाचा नकळत त्याला हे होतो आणि हां. अशी बुद्धी त्याची हे होते. म्हणजे हा एक प्रकारचा त्याचा हे काय म्हणायचं ध्येयच की ठरलेलं त्याचं, हां. की मला असं मूर्ख म्हणतायत, मला ह्याच्यातनं बाहेर पडू दे असं. आणि ती ऋषीमुनी त्याच्या डोक्यावर नुसता हात ठेवतात आणि त्याला ऐम त्या डुकराला बघून शब्द येतो आणि त्याच्यावर वेद म्हणायला लागतो. हे हां. असं
असे प्रयत्न होतो न कळत त्याच्या हातनं तो सगळा. असं म्हणून म्हणलं तिला. त्याच्यामुळं तिला वाटतं सारखं. मी म्हणलं ते ऐन शब्दामुळं मी असं ती लहान असताना केला हां, होता. हां, हां. ते वडिलांनीच सांगितलेलं माझ्या. ओके, ओके. अगदी ह्याच्यामध्ये काय म्हणायचं आपण गर्भवती असतानाच केलेला ओके. जोक. आणि ते तिला बरोबर आलंय ते सगळं. वाह! हं. वाह! आणि ते आपल्याला काहीच कळत नाही हो. फक्त हां. सांगितलेलं. तेव्हा कसं मन लावून एक फोकस असतो आपल्या मनामध्ये, हां, की जे काय आहे ते छान असू दे, हां. व्यवस्थित असू दे, काहीतरी अध्यात्माचा आणि परमोच्च शिखराला पोहोचू दे. कुठल्या बरोबर, आईला असं वाटत असतं बघा. बरोबर. आपलं जे संतान आहे ते छान प्रगतीला पोहोचू दे कुठल्या. हं. असं दोन्ही मुलांच्या वेळेला माझ्या केलं. माझा हिचा भाऊ पण आहे ना मोठा हां, असं. हां, हां. पण ते हिला मिळालंय त्याचं ते. आता मला ते दिसतंय सगळं असं हां, हां, हां. आणि आनंद वाटतो दुसरं काय. ते पण आपण काहीतरी केलं म्हणून ते वरतून नकळत का होईना परमेश्वर आपल्याला देतो ते सगळं असं. हां, हां. त्याचा विश्वास वाढतो आपला आणि आपल्याला त्याबद्दल खूप हे वाटायला लागतं, की अरे आपण हे करायला हवंय, हे छान आहे आणि ह्याच्यामुळं बरंच काय-काय नकळत होतं. आणि मला श्रीरामाचं तसंच वेड आहे. मला श्रीरामाचं सुद्धा मी राम, राम असं लिहिते मी हां. स्वतः बरं. रोज हो, रोज लिहिते. त्याच्यामुळं नकळत माझ्या गोष्टी घडत जातात अशा. हो, ओके. हो. ते आपल्या डोक्यात असं काही नसतं, पण आपली इच्छा असते ना एखादी चांगली, हां. तर ती नकळत होऊन जाते. तशीच तिची सुद्धा इच्छा दांडगी आहे, की आपण ओके. काहीतरी छान करावं ह्याच्यातनं लोकांना आणि ते कणी फक्त स्वार्थाकरता नाहीये. हां. काही समाजामध्ये सुद्धा आपल्या हातून काहीतरी नकळत घडावं म्हणून मी तिला काही-काही गोष्टी उदाहरणाने सांगत असते अशी. ओके. कधी-कधी सुचतं, कधी सुचत नाही असं दोन्ही आहे. ओके. पण अध्यात्माच्या गोष्टीतनं मी सांगत असते. आणि ह्याच्यामध्ये मला विशेष करून मी एक मकरंद बुवा म्हणून आहेत. हां. त्यांचं खूप ऐकते मी. हां. आणि आपलं रामदासांचं सुद्धा खूप हे ओके. त्यांचे मनाचे श्लोक ते आहेत हां, ना, हां. त्याचे अर्थविर्थ सुद्धा मी काही-काही गोष्टीचे हे करते. आणि आहे म्हणजे मला ते करण्याचा आहे वेळ. पहिला अगदी लहानपणापासून घरात तेच वातावरण असल्यामुळं हां. तेच केलेलं आहे खूप असं. त्यांनी सांगितलंच आहे, की तरुण वयामध्ये महाभारत ऐका, लहानपणी रामायण ऐका आणि म्हातारपणी तुम्ही देवी भागवत ऐका. ओके. कारण ते प्रेरणास्थान आहे. तुम्ही आत्ता बोलता-बोलता म्हणालात, की कर्म म्हणजे आपल्या आयुष्यात आज ज्या गोष्टी घडतात, त्या हो. मागच्या जन्माशी निगडीत म्हणजे हो, अर्थात हो. कर्माशी निगडीत आहेत. हो, हो. पण आजचं लोकं कर्म करताना विचार नाही करत ह्या गोष्टीचा. हं. तर आपल्याला कर्म चांगलं करणं किती गरजेचं आहे, हे कसं पटवून सांगाल? शुकमुनींचे वडील हे व्यास आहेत. हां. तर त्या व्यासानी त्याला सांगितलं, तो थोडासा तरुण झाल्यावर, की "तू आता जनक राजाकडे जा आणि जनक हे तुझे गुरु आहेत आणि ते तुला चांगले सांगतील." हं. आणि ते जातात तिकडे, जनक राजाकडे जातात. तेव्हा ते शुकमुनींना सांगतात, की "तू म्हणजे ते शुकमुनींचं कसं शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे." हं. असा तो शुकमुनी आहे. कारण ह्याच्यासारखं वैराग्य कुणीच नाहीये. इतकं त्याचं हे हां. सामर्थ्य आहे त्या वैराग्यावर असं हे. तर ते जनक राजा म्हणतात, "अरे खरंय ते, पण तू एकदा तरी लग्न कर." का? तर समाजापुढे अशा तुझ्यासारख्या आदर्श माणसांचीच गरज आहे. ओके. तू जर लग्न केलास, तर समाजामध्ये अ, तुझे जे आचरण आहे, तुझं जे वागणं आहे, हं. ते सगळे अनुकरण करतील तुझं. ओके. त्याच्याकरता तू लग्न कर. कारण तू शुकासारिखे वैराग्य ज्याचे असा जो आहेस हां. तू, तर त्याच्यामुळे तू लग्न कर. तुझा आदर्श घेतील सगळं. असं त्यांनी सांगितलंय त्यावेळेला त्याला. ओके. हं. अशा आदर्श लोकांचं घेतलं तर लोकं चांगली कर्म करायला लागतील आणि ओके. कीर्तनाला, भजनाला हां. जात होते लोकं, पण आता जात नाहीत. हो. ते सुद्धा फार महत्वाचं आहे आणि सतत छान-छान म्हणजे हे महाभारत, रामायण ह्या सगळ्या वाचन करणं ह्याचं, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. त्याच्यात हां. इतक्या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला कळतात. जर आपण मन लावून वाचलं ना, तर आपल्याला गोष्टी खूप छान-छान कळतात त्याच्यात. आणि आपला दृष्टिकोनच बदलून जातो हं. माणसांचा. असं ते आहे. पण आता कर्मावरती आपण बोलतोय, की हं, हं. कर्म देवालाही चुकलं नाहीये. हो, नाही जसं चुकलंय. हो, हो, श्रीकृष्ण हो, जे आहेत आपण हो, हो. बघितलं, की हं. सगळं सामर्थ्य असून सुद्धा हो, हो. त्यांना ही सृष्टी सोडावी लागली. हो. मग त्याविषयी ते काय सांगाल? ते पण कर्मावरच आहे ना. ते त्यांनी सांगितलंच आहे स्पष्ट. कर्म केल्याशिवाय तुम्हाला कुठलीच गोष्ट देव आम्हाला चुकली नाही, तर तुम्हाला का चुकणार? हं. आता त्याच्याकरता त्यांनी ते देवकीला आणि अ, कोणती यशोदा आणि ही देवकी म्हणली, "मी एवढे वर्ष तुरुंगात का राहिले 11 वर्ष?" हं. जवळ-जवळ 11-12 वर्ष तुरुंग. अं, ती लगेचच कृष्ण सांगतोय, "अरे अगं, मागच्या जन्मी तू मला वनवासाला पाठवलं होतंस रामाच्या जन्मामध्ये. हां.
तेव्हा मी 11 वर्ष तुला तुझंच कर्म ते पुढं आलंय ते. म्हणजे हं, हं. तुलाच ते भोगावं लागते. पण जेव्हा मी तुला आता तुझ्याजवळ येईन, त्यावेळेला हां, आई तुझ्या हातची रोज मी कारण आजकाल काय झालंय, नवरा आई आणि बायको ह्याच्यामध्ये तोल तोल सांभाळण्याकरता तरुण मुलांना जमत नाही लग्न हां, झाल्यावर. हां. तर ते कृष्णानं प्रत्यक्ष सांगितलंय, की तुझ्याजवळ रोज मी भाकरी खायला येत जाईन. ओह! हं, तुझ्या हातचं अन्न खाल्ल्याशिवाय मी कधीही इकडं-तिकडं जाणार नाही. मी जरी काही असलं तर दोघांचंही व्यवस्थित हे करेन आणि हे आत्ताच्या काळात जमायला हवं ते लोकांना. हां. असं. आईचं का ठेवा आईचं महत्त्व आहे तेवढं ते असं. कृष्णानं प्रत्यक्ष हे सांगितलं. ओके, असं. ओके, ओके. आणि त्यानं ते कर्माचं उदाहरण सांगितलं, की "तू मागच्या जन्मी हे केलं होतंस. मला 14 वर्ष वनवासाला पाठवलं होतंस. म्हणून मी 14 वर्ष जन्मल्याबरोबर यशोदेकडे जातोय." असं सांगितलं. त्याचं ओके. कारण हे असं आहे. ओके. हं. मग असं जसं आता आपण श्रीकृष्णांचं सांगितलं, हो, हो. तसंच असे अजून कुठले आपण कॅरेक्टर्स म्हणूया किंवा पात्र म्हणूयात, की ज्यांना जसे अगोदर झालं रामायण, हं. नंतरनं महाभारत थोडक्यात आपण हो, म्हणूयात. हो, हो. तर रामायणातली जी पात्र आहेत, ती पुढे येऊन कर्म चुकवण्यासाठी महाभारतात कशी आली? त्यातलं काही सांगू शकतो का आपण? तसं तर द्रौपदीच्या बाबतीतही असंच आहे. द्रौपदीने सुद्धा आदल्या जन्मी तिचं वस्त्रहरण झालं. हं, पण तिनं विचारलंय कृष्णाला प्रत्यक्षात, की "अरे, मी एवढी सम्राज्ञी, एवढी हे, पण माझंच का वस्त्रहरण झालं? तू हं, एवढा समोर असताना?" हं, तो काय म्हणतो, "अगं, प्रत्येक जण असा आहे, की तू मागच्या जन्मी अशी सहज चालली होतीस. वाटेतनं एक ऋषीमुनी होते आणि ते अंघोळ करत होते आणि त्यांचं वानरांनी वस्त्र सगळं नेऊन ह्याच्यावर ठेवलं, झाडावर नेऊन हं. ठेवलं एका आणि तू ते विवस्त्र होते म्हणून तू हसलीस. ओके. तू हसलीस त्यावेळेला आणि ते विवस्त्र होते, हसलीस त्याच्यामुळं तुला हे पुढच्या जन्मी तुला वस्त्रहरण झालंय तुझं. ओके. बाकी दुसरं काही कारण नाही आणि हे महाभारतात आहे उदाहरण. ओके, ओके, ओके. कृष्णाने सांगितलंय तिला असं प्रत्यक्षात, की असं केलं होतंस तू मागच्या जन्मी. कुरवपूरच्या इथे एक जवळ मंथन नगर म्हणून आहे. हां. मंथन नगर म्हणून. त्या मंथन नगरमध्ये एक भिल्ल काहीतरी नावाचा माणूस आहे. होता हं, म्हणजे पूर्वी. जेव्हा दत्तांचे वर्ष काहीतरी 13व्या शतकात काहीतरी दत्त महाराजांचं फार हे होतं. तर तेव्हा त्यांनी ते तिकडून जात असताना तो भिल्ल म्हणतो दत्ताना म्हणजे असं मनातनं तो हां, असंच हां, हां, ठरवतो हां. मी जसं मनातनं, की मला सहस्र भोजन घालायचं. बरं. दत्ताच्या ठिकाणी जाऊन, हं, त्या कुरवपूरला जाऊन सहस्र भोजन घालायचंय, असं तो मनात ठरवतो. पण मला परमेश्वरा माझ्याजवळ काही नाही, मी काय करू? माझा व्यापारही चांगला चालत नाही. तर तो असं मनात ठरवतो, विचार करतो आणि व्यापाराला जातो. जातो आणि त्याला इतका पैसा मिळतो, अमाप पैसा मिळतो त्याला. ओके. आणि तो घेऊन साधा सरळ असतो तो, अगदी मनाने स्वच्छ असतो. हं, मनामध्ये काही अशी किलमिश नसतात त्याच्या. आणि त्याला फक्त इच्छा असते, की मी आता एवढा पैसा मिळाला तर घरी कशाला जाऊ? संसाराच्या आधी मी दत्ताचं सहस्त्रभोजन घालतो. हां. आणि मग तो निघतो तिथून, जातो वाटेमध्ये एक 4 माणसं येतात त्याची. आणि "अरे, तू कुठे निघालायस?" "नाही, मी कुरवपूरला चाललोय. मला सहस्त्रभोजन घालायचंय. मला आज असे पैसे मिळालेत." त्यांना ते कळतं ना सगळं, त्या हं, 4 लोकांना. तर आम्ही पण ते जात नसतात. ते थोडेसे भुरटे-बुरटे असेच असतात, हं. चोर असल्यासारखे. त्यांना वाटतं, "चला, आता आपण ह्याच्याशी संगत करूया आणि आपणही येतोय कुरवपूरला. आम्ही पण येतोय तुझ्याबरोबर कुरवपूरला." म्हणून निघालेत थोडंसं वाटेमध्ये असं थोडं जंगलात गेलं, की त्याच्या हातनं ते काढून घेतात आणि ओके. त्याची मानच छाटून टाकतात. एक माणूस ओह! त्याच्यातला. मान छाटून टाकल्याबरोबर दत्तच प्रगट होतात तिथं. हां. ओके. आणि दत्त प्रगट होऊन त्या तिघांची डोकी छाटतात. हं. आणि त्या चौथा पाय धरतो त्यांचे आणि त्या चौथ्याला सांगतात, "तू उठ आणि तू एवढं मला नमस्कार करतोयस, उठ, ते गाठोडं घे आणि त्याला घेऊन कुरवपूरला पोहोचव." त्याला जिवंत केलंय त्यांनी. ते ओके. जिवंत करण्याच्या आधी त्याला हे सांगतात हां. आणि ते अंतर्धान पावतात आणि त्या माणसाला सांगतात, "तू सांग आत्ता इथं दत्त होते आणि त्यांनी हे तुला सगळं सांगितलंय असं करायला आणि चल तू माझ्याबरोबर." आणि ओके. तो इतक्या इमानदारीत कुरवपूरला घेऊन जातो. त्याचं सगळं काम छान होतं. हं. ओह! सांगायचं तात्पर्य मला तेच होतं, की कसं आपलं मनामध्ये काही एखादी गोष्ट ठरलेली असली चांगली हां. भावनेने बरं, तर ते असं उदाहरण म्हणून मला ते असं समोर आलं. ते त्याच्यासारखंच छोटंसं. आपण ज्यावेळेस कुठल्याही मंदिरात जातो, जसं तुम्ही म्हणलात, की कुरवपूर म्हणा किंवा पिठापूर म्हणा, आपण हो, ज्यावेळेस हो, तिकडे हो. जातो,
तर लोकं दानपेटीमध्ये दान टाकतात. हो, हो, हो. त्यापेक्षा शिधा देणं किंवा एखाद्याला जेवू घालणं किती श्रेष्ठ आहे? ते तर तितकंच श्रेष्ठ आहे, खूप श्रेष्ठ आहे. दान देणं, शिधा देणं आणि हे पहा परमेश्वरानं तुम्हाला कुठलंही बंधन घातलेलं नाही. हं. तुमच्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही गोष्ट करा. पण ती छान पद्धतीने कशी पोहोचेल? मग काय झालंय आजकाल देवळांमधनं का घालतात? तर ते सगळीकडे बघा सगळ्या देवळातनं हां. आजकाल भोजन असतं भोजन असतं. दुपारचं. मग त्या निमित्ताने सगळ्यांच्या मुखात जातं ना ते अन्न. हां. मग आपण ते पैसे आपण मनाने चांगलेच टाकायचे, की बाबा 4 लोकांच्या तोंडात जाऊ दे म्हणून इथं टाकतो मी आपले हां. किंवा कुणाच्या तर संतांच्या हातात अशा ना नमस्कार. काय आहे, सात्विक दान का द्यायचं ह्याच्याकरता द्यायचं, की ते सात्विक लोकं सात्विक इच्छेनंच सगळं करतात. हां. म्हणून ते सात्विक दान करायचं असं ते. आणि इतर वेळा दान केलं, दान हे कधीच वाईट ठरत नाही. ते हं. चांगलंच होतं त्याच्यामुळं. तुम्ही जेवढं दान जास्त कराल ना, तेवढं तुमचं चांगलं होतं. ते सांगितलंच आहे त्यांनी. दान करा, नामस्मरण घ्या, हे खूप चांगले हवन, होम हे सगळं केलेलं परमेश्वराचं एकतर राम नाव हे सुद्धा वाया जात नाही. तुम्ही एकदा सुद्धा हां. घेतलेलं असं त्याचं मूळच पद असं आहे, की तुम्ही एकदा सुद्धा राम नाम घेतलत ना, ते वाया जात नाही. म्हणून नामस्मरण करायचंय. त्याची सुद्धा गोष्ट आहे. प्रत्यक्ष मारुती त्याचाच भक्त आहे ना. हां. तो रामाकरताच केवळ त्याच्या आईनं ती तपश्चर्या बरोबर. केली होती आणि ती सुद्धा शंकरांनी तिला सांगितलं हं. होतं, की "तू रामनामाचा जप कर." आणि ती हां. रामनामाचा कारण शंकर स्वतः रामनामाचा जप करतात हां. आणि विष्णू महादेवाचा जप करतात. हां. असं ते आहे. पण ते लोकांना कळत नाही. लोक देवांमध्ये सुद्धा भेद करायला लागतात. हं. असं नाहीये ते प्रत्यक्षात. बरोबर. एकच आहे परमेश्वर. तुम्ही तेच की मग शेवटी. पण मग ते मारुतीने कसं केलंय? त्या मारुतीला सुद्धा दुर्वास ऋषीने एकदा सांगितलंय समोर येऊन, हं. की "अरे, रामाला सांगितलंय, तुझ्या बघ मी आज एका तुझ्या भक्ताला मारणार आहे. ओके. हां. तुझ्या भक्ताला मारणार आहे. तू काही बोलायचं नाहीस. माझी एकच अट आहे. तू काही बोलायचं नाहीस. तर मी तुला सांगतो. आजच्या आज तू मारुतीला बाण मारायचा. तूच मारायचा आहे तो बाण." ओह! असं राम सांगतात. कारण तुझा निष्फळ होत नाही बाण. तो हं. एकवचनी एक बाणीनी एक पत्नी आहे करेक्ट. ना तो. तर तो बाण मारतो आणि त्याला तो लागतच नाही. का तर फक्त तो राम-राम म्हणत असतो. हां. दिवस-रात्र. तो घाबरतो मारुती हे कळल्यावर त्याला. तो आईला विचारतो त्याच्या. तर आई म्हणते, "अरे तू आयुष्यभर जन्मलायस केवळ रामाकरताच. तर हां. तू रामनामाचा जप सुरुवात कर." त्यानं राम-राम सुरूच म्हणजे त्याचं होतच आधी पण तो हं. करतच होता रामनाम सतत. आणि तो अगदी मनापासनं तो म्हणतो, "तुझा भक्त आहे ना तो, तुला म्हणून मी असं म्हणतोय. तू नाही म्हणायचं नाही, तू त्याच्यावर शब्द बोलायचा नाही." रामाला दुर्वास ऋषी म्हणतायत. हं. तर तो काही म्हणत नाही. मी म्हणतो, अगदी प्रामाणिकपणाने मी बाण मारतो आणि खरं तो मारतो बाण. त्याला लागत नाही तो. कारण तो भक्त असतो ना रामाचा. हां. कसा लागेल? तो लागणारच नाही. तर मी काहीही केलेलं नाही ह्याच्यामध्ये असं. आणि हे म्हणे तो राम जन्मायच्या आधीपासून त्याचं नाव हे हे ओके. हं, हां. वर्षानुवर्ष म्हणजे सत्ययुगापासूनच ते नामस्मरणाचं रामाचं इतकं ते हे आहे, त्याचं नाव वाया जातच नाही. असाच त्याचा हे मुळात. ओके, हं. ओके. आणि ही भक्तीची पराकाष्ठा ही सुद्धा तशीच आहे ना, हां. मारुतीची सुद्धा असं. करेक्ट, हं, करेक्ट, करेक्ट, हं, करेक्ट. हं, आता तुम्ही हं, जे म्हणलात, हं, की राम हे जे नाव आहे किंवा हं, हं, हे काय म्हणतो राम जे आहेत ते हो, हो. एकवचनी, एकपत्नी, पत्नी एक बाई. एकबाणी हो, आहेत. हो, ही जी त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हो, किंवा हो, हे जे हो, त्यांचं आचरण आहे, हो, हो, आजच्या जमान्यात अशक्य आहे लोकांना ते हो, सांभाळणं, हो, पाळणं. हो, हो, पण मग तरी रामांना जर आपल्या आयुष्यात आणायचं असेल, हो, हो. त्यांच्यासारखं वागायचं असेल, तर हं. काय करायला पाहिजे? हो, पण त्यांचं अनुकरण करायलाच पाहिजे ना. आपण जे काम करतो ना, तेच म्हणजे त्यांनी कसं नीतिमत्ता कुठेतरी ते हं, सगळं ठरवलेले नियम सांभाळले हं. होते त्याने. कधी तो आई-वडिलांना सुद्धा विरुद्ध असा काही बोलला नाही. हां. अगदी कैकेयीनं सांगितलं तरी सुद्धा कैकेयीचं त्यानं हं. ऐकलंय, की "तू वनवासाला जा." म्हणजे अशा नीतिमत्ता काहीतरी आपण सांभाळल्या ना आणि आपण नियमात आणल्या, तर हां. ते होऊ शकतं ना. बरोबर. फक्त तुमचा दृढ निश्चयच हवा आहे. सगळीकडे निश्चय हवा आहे तुम्हाला. हं, अगदी रोजच्या सकाळपासूनच्या विधी करण्यापासून निश्चय हवा आहे, हं. की तुम्ही जर निश्चयाने ते केलं तर ते मिळतंच तुम्हाला. मिळत नाही असं होतच नाही. असाच तो हे. ओके, फक्त प्रयत्न करत राहायचंय तुम्ही. असं. ओके. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला जर हवंय ती गोष्ट, तर ती प्रयत्न करायची. त्याने जर तसं केलं तर आपण ते अनुकरण रामाचं सारखं काय ते परमेश्वर आहे त्याचं अनुकरण हं. इतकं सोपं नाहीच आहे सोपं नाही. माणसाला. पण तरी सुद्धा थोडंफार सुद्धा तुम्ही केलं, तर तो द्यायलाच बसलेला आहे ना. तुम्ही हं. करा फक्त. तो बरोबर. म्हणतो तुम्ही कर्म फक्त चांगलं करा आणि ते छान पद्धतीने करा. तर हां. तुम्हाला मिळणारच आहे ते सगळं.
मग रामाचं नामस्मरण घेत त्याचे सगळे नियम जर अहो साधे रामदासांनी सांगितलेलं अनुकरण केलं तरी किती आहे त्या रामदासांच्या ह्याच्यामध्ये. हां. खूप आहे असं सगळं छान-छान. आणि ह्याची छोटी-छोटी उदाहरणं सुद्धा म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे एक ऋषी आहेत आणि त्यांना ते आता त्यांचं नाव मला एवढं आठवत नाही. हां. पण ते एका मुलाला रोज असं सांगत असतात, की "तू जा आणि शेतावर पाणी असं खूप वाहून येतंय, हं. तर तिथं दगड लावून येत जा. रोजच्या रोज नियमाने जात जा तू हं. आणि ते करत जा" म्हणतात त्याला. तर तो रोज जातो आणि रोज तिथं दगड लावतो, पण ते पाणी काही थांबत नाही ओके. शेतातलं. हां. पुढे-पुढे येत असतं. एक दिवशी तो म्हणतो, "असं का होतंय? रोजच असं होतंय. गुरुजी तर मला सांगितलेत" आणि त्यांचा तर नियम हं. करायचा आहे आपल्याला. त्याला मनापासून वाटत असतं. पण ते थांबत नाही. तो प्रयत्न करतो. खूप प्रयत्न करतो. आणि मग एक दिवशी तिथंच आपणच आडवा होतो. ओके. हो. आणि मग रात्र झाली तरी संध्याकाळ होते, रात्र होते. आणि गुरुजींना वाटतं अजून हा कसा आला नाही? सगळे शिष्य पोहोचलेत, पण हा शिष्य काही पोहोचला नाही. हां. शेतातलं पाणी ह्याला सांगितलंय काम आपण, पण आज पोहोचला नाही. हे गुरुचं हे असतं. ते गुरुनी ते काय केलं त्याला, की स्वतः गेले ते तिथं. आणि तो कुडकुडायला लागला होता, तसाच तो तिथं होता. ओके. हां. आणि त्याला सांगितलं, "बाळा, असं एवढं हे करायचं नाही." पण तो म्हणला, "नाही, तुम्ही एक नियम मला सांगितलाय ना, तो माझा नियम पक्का आहे." म्हणून तो तिथं त्याला आशीर्वाद देतात आणि तो एकदम ज्ञानी होतो. त्याच्या डोक्यावर हात ओके. ठेवतात ते असं. अशा काही-काही दृढनिश्चयाने बऱ्याच गोष्टी अशा होतात. हं. हां. ते ऋषींचं फक्त नाव आठवलं नाही, नाही. नाही ते. हां, हरकत नाही, हां, हां. हरकत नाही. पण ती गोष्ट आहे छान. भक्ती आणि अहंकार एकत्र राहू शकतात का? हो, आता त्याच्याकरता तेच म्हणलं ना मगाशी, की रावणाचं उदाहरण छानच आहे. रावण आहे, हिरण्यकशिपू आहे आणि तो शिशुपाल. हे तिघही त्याच्याकरता जन्म घेतलेत ते. अहंकार आणि भक्तीकरता. भक्तीमुळेच ते जन्माला आले ना. हां. आणि इतकी टोकाचा अहंकार गाठला रावणाने, की प्रत्यक्ष भगवंतालाच यावं लागलं समोर. आणि मरताना सुद्धा तो राम, राम म्हणतच मेलाय. हं. समोर जेव्हा राम आला तेव्हा मेलाय. हां. आणि ते सुद्धा हा सुद्धा सतत हिरण्यकशिपुद्रिक आहे. त्याला म्हणत-म्हणत त्याच्या मांडीवर जाऊनच तो प्राण सोडलाय ना. शेवटी हां. त्याला मारावं लागलं. त्या अहंकारामुळेच एवढं सगळं ना. तुझं नाव नको, माझंच फक्त नाव हवं. हं. अहंकारच की हा सगळा. माझं नाव हवं. त्याच्याकरता त्यांनी ते हे केलं. आणि शिशुपालाने तर काय 100 चुका केल्यावर तिथंच भर सभेमध्ये अ, ते काय सुदर्शन चक्र फेकलंय हां. कृष्णाने. मग त्याच्याकरताच ते केलंय ते सुद्धा अहंकारापोटीच. त्याचा अहंकारच ना 100 चुका केल्याच समोर त्यानं आणि हां. तेव्हा ते सुदर्शन चक्र कृष्णाने फेकलंय त्याच्यावर. रावणाने तर काय सगळा कहरच केला होता. शेवट त्याला फार भयंकर म्हणजे सीतेला पळवून नेणं ही तर गोष्ट केलीच त्यांनी. पण ते सगळं अहंकाराच मला येतंय, मी करू शकतो हे सगळं असं. सगळं म्हणजे अगदी मंदोदरी सुद्धा सांगत, ती सुद्धा पतिव्रतेमध्येच येती. सकाळच्या ह्याच्यामध्ये आपण अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा असं म्हणतोच ना आपण. हां. त्याच्यातच येते पंचकन्यामध्ये येते ती. पंचकन्या स्मरे नित्यं महापातकनाशनम् असं ते सकाळच्या श्लोकांमध्ये आहे ते. तर तशी ती एवढी महान असताना तिनं प्रत्यक्ष रावणाला सांगितलंय, "तू अशा पतिव्रतेच्या मागं तू हे करू नकोस. सगळं म्हणजे चांगलं उभं राहणारच नाही. सगळं विध्वंसच आहे पुढं." आणि हं. तेच झालंय सगळं. आणि तो एक ते बिभीषण एक भक्त होता त्याचा. म्हणून शेवटी बिभीषणाला देऊन तो गेलाय ना हां. त्याच्यावर हे टाकून असं. ते उदाहरण असं आहे, की तुम्ही किती मनापासून भक्ती करता, किती छानपणाने करता, त्याच्यावर तुमचं डिपेंड करतं. हं. परमेश्वरानंच हे सगळे जरी हे दिले असले ना बुद्धी, तरी त्या माणसाचा नामस्मरण घेण्याकडे कल असेल ना, तर किती हं. बदल होऊ शकतो ते तसं. हं. एवढा रावण म्हणजे एवढं सतत असे यज्ञ केलेत त्यांनी, सतत त्या माना हां. हवनामध्ये घालून-घालून, मान फोडून-फोडून हां. 10 तोंड झाली त्याची आणि त्या प्रत्यक्ष पार्वतीला सुद्धा त्यानं पळवून आणण्याचं धाडस हं. हं. केलंय तिकडून. आणि पुन्हा ती मंदोदरीला तिने हे केलंय ना, पार्वतीनंच उभं केलंय मंदोदरीला हां. पुन्हा. ते बेडकाच्या अवतारामध्ये तिला तेव्हा आणि ती बेडक असते वाटेमध्ये तिला घेऊन बरं, येत बरं. असतो. हो. आता तिला काही सुचत नाही. महादेव तर जाऊ देतात तिला हं. त्या रावणाच्या मागे-मागे पार्वतीला घेऊन चालला तेव्हा. हं. कारण त्यांनी शब्द दिलेला असतो महादेवाने. पण बरं. त्यांना इतकं वाटत असतं मनामध्ये, पण काहीच करू शकत नाहीत. कारण त्याला तो तर कसं त्या आईच्या आत्मलिंगच आणायचं असतं ना त्याला. हां, म्हणून तो हां. गेलेला असतो हिमालयामध्ये कैलासावर आणि ते मागितल्याबरोबर
मला तुझी पार्वतीच हवी आहे म्हणतो तो ओके. प्रत्यक्ष शंकराला. तेव्हा ते आता बघते ती शंकरांकडे. ती काहीच करू शकत नाहीत. हं. तेव्हा ती त्यांच्या मागे-मागे जाते. पण तिचं तिचं प्राबल्य ती उभं करते समोर. एक बेडूक असतो वाटेमध्ये. त्या बेडुकाच्या रूपात ती मंदोदरी म्हणून तयार होते. तिथं उभी राहते ओके. आणि तिला मागे ती पाठवून देते त्याच्या मागे. ती इतकी सुंदरी आहे म्हणून तो इकडं-तिकडं बघण्या तिच्याकडेच बघत राहतो. मग तो घेऊन जातो. म्हणजे एवढं ओके. सामर्थ्य असून सुद्धा अशी भ्रष्ट का बुद्धी होते? अहंकारामुळे होते बुद्धी ती अशी भ्रष्ट आणि तो ओके. घेऊन जातो तिला आणि मग ते म्हणजे पार्वती आपलं-आपलं सोडवून घेते स्वतःला. इतकी तिच्यात दिव्य शक्ती असतेच ना, ते ओके. नरनारायणाचीच हे आहे. त्याच्यामुळं ते हं. होऊ शकतं असं ते सगळं. फार सुंदर आहे ती कथा आणि ओके. ते घेऊन गेलाय रावण आणि प्रत्यक्षात ती सांगते त्याची बायको, की "तू सीतेसारख्या पतिव्रतेला नको हे करू. तुझा विध्वंस ते हो झालंच ना पुढं सगळं हं. झालेलंच आहे ते. ते ओके. अहंकाराचंच प्रतीक आहे एक सगळं. हं, पण हं, तरी हं, असं हं. म्हणतात, की हं, हं, आज जेवढे भक्त आहेत, त्या हं. सगळ्या भक्तांमध्ये रावणाला श्रेष्ठ म्हटलं जातं. आणि हो. त्यासारखी भक्ती कुणीच नाही करू शकत. हो. असं का? नाही, नाही. कुणीच नाही करू शकत म्हणजे करतात, पण त्यानं म्हणजे एक कसं आहे, विद्वत्ता होती त्याच्याजवळ आणि एक ब्राह्मणही होता ना तो. हं. ब्राह्मण कुळात जन्माला आल्यामुळे आणि राक्षस झाला. हं. अर्थात तो राक्षस झाला म्हणजे त्याची आई राक्षसीण होती आणि वडील ओके. वडील पुलस्ती ऋषी. ओके. त्यांच्या पोटी तो जन्माला आलाय. ते ऋषी होते ना, म्हणजे ते हं. ब्राह्मण होते त्याच्यामुळे तो ब्राह्मण आहे असं. पण ते आईचं आलेलंच आहे त्याच्यामध्ये. हां. त्याच्यामुळे तो राक्षसी असं. पण तो विद्वत्ता होती त्याला. हे बघ खरं आहे मात्र. पण होऊ शकतं म्हणजे नाही असं नाहीये. होऊ शकतातच की कारण त्याच्यापेक्षा सुद्धा खूप बरे-बरे आता हा बलिराजाच हं, चक्रवर्ती हं. होऊन गेला. तो राक्षसीच होता. पण प्रद्युम्नाचा नातू आहे तो बलिराजा. हां, हां, हां. हं. आवळा घेऊन नारळ दिला. तुम्ही त्या पुण्यवंत बलीला. असं गजानन महाराजांच्या पोथीत लिहिलेलं आहे. ओके. हो. कारण तो 3 पदं मागतो ना. विष्णू त्याच्याकडे विष्णू. 3 पदं मागतो वामन अवतारामध्ये. हां. वामन अवतार घेऊन त्याला 3 पदं मागतो. तेव्हा ते दुसरी म्हणतात सगळी. तू ते म्हणजे गजानन महाराजांच्या पोथीत असं आहे, की तो त्याला आवळा घेतला आणि नारळ नारळ दिला असं त्या पुण्यवंत असून सुद्धा तो बलिराजा आणि शेवटी काय करतो विष्णू सुद्धा त्याला तिसरं पाऊल कुठं ठेव म्हणल्यावर माझ्या डोक्यावर ठेव डोक्यावर म्हणे. ठेव. इतका तो म्हणजे अहम होता, एवढं हं. मिळवलेलं होतं आणि प्रत्यक्ष शुक्राचार्य ब्राह्मणच आहेत. पण शुक्राचार्य त्यांना दिसत असतं, प्रत्यक्ष हं. विष्णू आहे. पण तो म्हणतो, "अरे, जो जगाला पोसतोय." इतकी छान त्याची कल्पना आहे. हं, तो हं. जगाला सगळ्यांना असं करतोय. तो माझ्याकडे आज भीक मागायला आला. म्हणजे त्याच्याकडे हात पसरतोय ना तो, बरोबर. हां. की दरवाजात असा प्रत्यक्ष विष्णू परमात्मा येणं ही केवढी मोठी गोष्ट आहे. हे त्याला बलिराजाला कळतंय आणि तो शब्द देऊन ठेवला होता. 3 जागा मी देतो म्हणून त्यानं आधीच हे केलं होतं. तीर्थ तर 3 जागा कुठल्या-कुठल्या होत्या? ती पृथ्वी, पाताळलोक आणि आकाशलोक असे 3 जागा ओके. आकाशलोक असे ओके. 3 खरं तर सप्तलोक हे 14 लोक आहेत हे. हां. वरचे 7 आहेत आणि खालचे 7 आहेत. पण ह्याच्यामधले त्यांनी म्हणजे 3 जागा 3 पावलं त्या 3 पावलावर त्यांनी हं. सगळी सृष्टी आपल्या ह्याच्यात घेतली विष्णूनी. पण त्यांनी ते 108 हे केले होते, यज्ञ केले होते आणि ते शुक्राचार्यांनी सांगितलं कारण चक्रवर्ती सम्राट बनेल म्हणून यज्ञ केले होते त्यांनी, ओके. बलिराजाने. आणि तो बनला, पण शेवटच्या क्षणी काय असते यज्ञ करताना पहिल्यांदा कोण जो ब्राह्मण येईल दरवाजामध्ये, त्याला तो म्हणेल ते द्यायचं असतं, असा ओके. नियम आहे. हां. आणि तो तेव्हा वामन अवतारामध्ये तो पुढं येतो आणि ओके. त्याला ते अं, स्वाहा करतो त्याला तो, हे देतो त्याला असं. हां, ओके. हां. मग 3 पाणी हां. सोडतो त्याच्यावर तो. आणि मी एकदा पाणी सोडल्यावर मी हटणार नाही मागं, असं बलिराजा म्हणतो. आणि शुक्राचार्यांना सांगतो, तरी शुक्राचार्य त्याची झारी असते ना, तो पाणी हं. असं घालत त्याच्यामध्ये जाऊन बसतात ते. हं. आणि मग ते विष्णूला कळतं ते. विष्णू एक काडी घेतो आणि झारीमध्ये असं घालतो. बरोबर त्याचा डोळा फुटतो. एक ओके. एक डोळा फुटलेला आहे बघा हां. शुक्राचार्यांचा, असं आहे ते. ते तर खूप तपश्चर्यावान असतात ते खरं आणि त्यांचे गुरु असतात. राक्षसांचे गुरु आहेत ना हं. हां, बरोबर शुक्राचार्य. शुक्राचार्य. वाईट आणि चांगलं परमेश्वराला सगळं हवंय ह्या जगामध्ये. हं. असं कुठलंच नाहीये. त्याला चांगलं आणि वाईट त्याच्याशिवाय महत्त्व येत नाही एकमेकांचं म्हणून ते बरोबर हवंय. आहे. नाहीतर मग म्हणजे इकडं तर सगळे तपश्चर्या करून सगळं काय-काय हे विद्वान लोकं, जे संत लोकं आहेत, हे छान-छान असं मिळवतात. एक-एक सिद्धी मिळवतात छान-छान. हं. आणि इकडं दारू पितात म्हणजे ते काय आहेच ना.
एकीकडं ते पण आहेच. म्हणजे वाईट बरोबर, हवंच की शंकरांनी प्रत्यक्षात वीज पचवलंय. बरोबर आहे. म्हणजे त्यांना ते हवंच होतं ना सगळं. हं, कारण एवढं निघालं त्या समुद्रामधनं तेव्हा ते सगळं वाईटही असणारच ना. त्याच्याबरोबर बरोबर. आलंच की वाईट आलं ते सगळं. आता कलयुग चालू आहे. हो, तर कलियुग चालू. कलयुग असं का म्हटलंय? म्हणजे ते 10 अवतारच आहेत ना. म्हणून ते कलियुगाचा शेवटचा अवतार आहे. हां. बरं. हो. कुठले? पहिला अवतार तर मत्स्य आहे, मग कूर्म आहे, मग वराह आहे, मग राम आहे, कृष्ण आहे आणि मग परशुराम आहे. ओके, परशुराम आहेत. मग मग मला वाटते बौद्ध आहेत. ओके. हो. आत्ता बौद्धच सुरू आहे. आत्ता 9वा अवतार बौद्ध सुरू आहे. अजून एक मधला अवतार कुठलातरी आणि मग शेवटी कल्की 10वा अवतार आहे कल्की हा. ओके, हां. आणि तो सुद्धा बरेच वर्ष जाणार आहेत अजून. किती काहीतरी 4,32,00,000 काहीतरी वर आहेत असं. ओके. हो, एवढे वर्ष आहेत. आणि त्याच्यानंतर ते कलियुग. आपले किती जन्म होतीलच पत्ताच नाही नाही हो, सांगता असं येणार. आहे ते सगळं. तसं आता हं, गुरुचरित्र जे आहे असं म्हणतात, की हं. तुमच्याकडे जर काही अडचणी येत असेल, तर हो, हो. गुरुचरित्र वाचल्यानंतर अडचणी दूर होतात. हो, हो, तर हो. हे खरंच खरं आहे का? हो, खरं आहे. तर खरंच आहे म्हणूनच ते आहे ना लिहून हं, ठेवलेलं खरं आहे. त्यांचं एवढं लोकं अशीच भजत नाहीत लोकं. अहो आणि मनुष्य प्राणी तर असा आहे ना, तो सगळीकडे स्वार्थ बघत असतो आपला. हं, अगदी देवाचं करताना सुद्धा स्वार्थ बघतो मनुष्य. कारण ते मनच आहे हं. म्हणून त्यांनी बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही वाचलं असेल तर बघा म्हणजे व्यंकटेश स्तोत्र म्हणा, शिवलीलामृत म्हणा, कुठलंही असं आहे ना हं. त्याच्या शेवटी तुम्हाला ह्याचं फळ मिळेल असं लिहिलेलंच आहे. हां. फलश्रुती असते बघा शेवटी करेक्ट, करेक्ट. आणि प्रत्येकात गोडवा काहीतरी घालून ठेवला. श्रीसुक्त हां. सगळ्यात हा गोडवा तो म्हणजे ते मधुर गोड असं काहीतरी ठेवलेलंच आहे त्यांनी. हे केलं की हे मिळेल. असंच मुद्दाम परमेश्वराने ठेवले. त्या निमित्ताने का होईना माणसं भक्तीला लागतील. मला हां. मिळतंय ह्याच्याकरता. असं त्याच्यामुळे हे सगळं निघालेलं आहे छोटं-छोटं आणि ओके. तिकडूनच आता ते कोण टेंबे स्वामी. हां, हां. टेंबे स्वामी. ते एक भयंकर छान त्यांचं हे. ते सुद्धा इतकं त्यांना दत्ताचाच अवतार मानतात ना टेंबे हं, स्वामींना. नरसिंहवाडीला त्यांनी स्वतः 30 वर्ष ते राहिलेत आणि हं. स्वतः ते तशी पूजा करत असत नरसिंहवाडीला. त्याच्यामुळं ती पूजा आत्ता सुद्धा त्यांच्यासारखीच करतात. ओके. हां. आणि तिथं पाणी-बिणी असं जातं ना, अं, पूर आला की बघा. हां, हां. पाण्यात ते जातं म्हणजे पाणी गोळा. जातं त्या ह्याला पोचूनच येतं पाणी हां. त्यांच्या पादुकांना. हं. नरसिंह सरस्वतींच्या पादुकाला पोचून येतं. तर तेव्हा म्हणे ते पुजारी लोकं त्यांना ते काढा-बिढा करून सर्दी-विर्दी होईल म्हणून ते काढ्याने अभिषेक करतात. दुधाचा बरं, तर करतातच, काढ्यानी करतात. म्हणजे त्या ठरलेलं आहे ठरलेलं आहे त्यांचं सगळं असं. बरं. असं आहे म्हणे तिथे सगळं. म्हणजे ह्या लोकांनी इतकं सगळं करून ठेवलेलं आहे. त्या दत्तगुरूंचे तर म्हणजे ते जेव्हा होते तर सगळ्या लोकांना जवळ-जवळ 700 वर्षापूर्वी मला वाटतं. हं. 700 नाही 1300 वर्षापूर्वी. 1300. हां. त्यांनी ते बरेच वर्ष इथं पृथ्वी तलावर आणि आताही आहेत ते गुप्त हां. स्वरूपात सगळ्यांना दर्शन देतात. तुमची फक्त इच्छा लागते, करेक्ट, चांगली करेक्ट. दांडगी इच्छा लागते हां. आणि तिकडंच लक्ष लागतं. केव्हा तरी येतो तो अनुभव आपल्याला आणि असं म्हणतात, की स्वप्नात सुद्धा तुम्हाला जर तुम्ही ठरवलं एखादी गोष्ट आणि तुम्हाला दिसली ती हं. आणि उठल्याबरोबर जर ती तुम्हाला समोर दिसलं ते स्वप्न खरं तुमचं. ओके. हं. असं शिवाजी राजांना झालं होतं म्हणे. बरं. शिवाजी राजांना स्वप्नात आलं होतं, की तुला हा नारळ ठेवलेला आहे हं. तुझ्या आणि रामदास स्वामी शिष्य बनवून घेतलं रामदास स्वामींनी त्यांना. ओके. रामदास स्वामींचे शिष्य आहेत ते ना. हां, हां, त्यांनी गुरु म्हणून मानलं होतं. तर हां. गुरु मानलं म्हणून ते नारळ दिला होता त्यांच्या हातामध्ये स्वप्नात हां. आणि ते जागे झाले झोपेतनं. तो नारळ उशाशी होता त्यांच्या. ओह! अशा बऱ्याच छोट्या-छोट्या गोष्टी आहेत हो ते हां, असं हां. लक्षात येतं तेव्हा येतं नाही तर असं. हं. ओके, ओके. अशा छान आहे ती गोष्ट मला फार आवडते म्हणजे कसं असतं गुरूंचं काम. हां. ते म्हणतात ना, का असं खोटं लिहून ठेवतील कुणी? काय कारण आहे हं. त्याचं खोटं लिहिण्याचं? समाजामध्ये हे आदर्श होतात ना लोकांना. बरोबर, आता शिवाजीरावांचा किती आदर्श आहे म्हणूनच एवढं उदो-उदो होतो ना त्यांचा असं बरोबर आहे. आहे. आणि केलंय त्यांनी ते. बरोबर. ते काही खोटं नाहीये, सगळं खरंच आहे. खरं हं. इतकं अलौकिक होते म्हणून अहो, काय आपण साधं येतो चालत तर किती हे होते. कसल्या हां. डोंगरात त्यांनी घोडा चालवलेला आहे हो तो. ना, हो ना. आम्ही यमुनोत्रीला आणि ह्याला घोड्यावर. अरे काय म्हणजे इतकी वाईट अवस्था झाली होती आमची हं. घोड्यावरनं गेलेलो. ते कसे चालवत असतील परमेश्वर जाणे असं हं. वाटतं मनामध्ये कुठेतरी येतं. त्या लोकांना प्रॅक्टिस असेल, काही असेल, पण होतं ना ते असं. बरोबर. करत होते ना, रात्री-रात्री जात होते. एक-एक किल्ला जिंकायला.
म्हणजे असं. हं. सो काकू आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊयात. परत एकदा मी अहंकारावरती येतोय, हो, की हो. आज लोकांना अहंकार खूप हो, आहे. हो, हो. तर त्या अहंकाराबद्दल काय सांगाल? आता काय आहे, प्रत्येकालाच मी इंजिनिअर झालो, मी डॉक्टर झालो, मी वकील झालो, मी काहीतरी अजून झालो, असं म्हणलं की मी काहीतरी वेगळा झालो. ही जी भावना आहे ना, ही फक्त वरच्या देहालाच आहे. अंतर्यामात काहीच नाही ह्याचा प्रभाव. हं. आणि हा वरचा देह नश्वर आहे. बरोबर. आणि हे असताना हे सगळ्या लोकांना ठाऊकच होत नाही. हं. पण त्या अहंकाराच्या पोटी म्हणजे हा देह आपला आहे असं मानून सतत म्हणजे दुसऱ्यांना मी काहीतरी झालोय असं तुच्छ लेखायचं. हं. आणि आपण स्वतः कुणीतरी आहोत अशा आवेशात आणि हे 25-30 वर्ष हेच आहे. आणि हं. त्याच्याकरता की नाही आत एक बोलायचं आणि बाहेर एक बोलायचं. हां. अशी फार प्रवृत्ती. पूर्वी कसं माऊली, माऊली म्हणून सरळ माणसं होती बघा. करेक्ट. सरळ बोलायचं, सरळ जे काय आहे ते हसून. म्हणून हसणं गेलंय. आणि हं. जो विष्णूचा पहिला 6 गुण आहेत त्याच्यात. हं. त्याच्यातला पहिला आनंद हा गुण आहे. आणि ओके. आनंदाकरता हसणं लागतं आणि तो हसणं सुद्धा त्याचा गुण आहे. तर ओके. ते सगळं विसरलेत लोकं हं. चक्क. का? तर मी कुणीतरी आहे. हं. ह्याच्याकरता मग आपल्या इतकं आपणच घालून घेतलेल्या रेषा आहेत त्या. हं. त्याच्या बाहेर पडायचंच नाही. मी कुणीतरी आहे ह्याच्यामध्येच सगळे. म्हणजे पूर्वी जे विठोबाच्या का म्हणत होते पंढरीला अजूनही का लोकं पोचतात 2-2 लाखांनी. हां. माऊली, माऊली सरळ साधा स्वभाव जे आहे ते स्पष्ट बोलायचं, करेक्ट. सरळ बोलायचं आणि हं. साधं बोलायचं. त्याच्यामध्ये आत बाहेर पडदा, हं. असं वाईटपणा नाही कुठे. हं. असेल तर सरळ सांगून टाकायचं. ही जी भावना होती ना, ह्या 25 वर्षात पूर्ण बदललंय. हां. इतकं बदललंय, की ते एखादा माणूस असं करू शकतो, की आपल्या जवळचं सुद्धा असलेलं एखादं समजा एखाद्याला कॅन्सर झाला. हं. आपण बघायला जावं, काहीतरी जावं. तर तो माणूस सरळ तोंडावर सांगतो. का तर तो खूप श्रीमंत आहे. हं. आणि तो सांगतो तोंडावर, "येऊ नका माझ्याकडे." इथपर्यंत हां, माझ्याकडे येऊ नका इथपर्यंत हे चालते. पण ह्याच्यावर कृष्णाची गोष्ट अशी आहे, की कृष्ण प्रत्यक्षात काय म्हणतो, की "अरे, अग्निकांड झालं त्याला प्रत्यक्ष कौरवांनी हं. 5 पांडवांना लाक्षागृहात जाळलं. हं. इतकं वाईट मन आणि हे कृष्णाला सगळंच कळत असतं ना आणि बरोबर. हे विदुर फक्त मार्गदर्शन करत असतो. विदुर हं. हुशार असतो. विदुर कशात नाही बघा. लढाईत सुद्धा विदुर नाहीये हां. कुठे. पण विदुर हुशार असतो आणि खूपच बुद्धिमान असतो तो. आणि तो कृष्ण सुद्धा त्याच्याकडेच जेवायला जातो. बघितलंत ना हं. विदुराकडे जेवायला जातो. जेव्हा जातो तेव्हा शांतपणा करायला गेलेला असतो. हं. शांती प्रस्थापित करायला. पण त्यावेळेला ते लाक्षागृह जाळलेलं आणि अरे, 5ही पांडव आता गेलेत आणि कौरवांचे भाऊ गेलेत, असं बलराम श्रीकृष्णाला म्हणतोय येऊन ओके. घरामध्ये आणि कृष्ण आरामात गेले तर गेले, 5ही पांडव गेले म्हणतो त्याला हं. माहिती असतं 5ही पांडव मस्त जिवंत आहेत ते हां. आणि बलरामालाही माहिती नसतं ना पण. हं. बलराम म्हणतो, "अरे दादा असं काय करतोस? चल आपण जाऊन भेटून या." कृष्णाला म्हणतो. कृष्ण "चल आपण जाऊन येऊ." नाही म्हणतो. ज्यांना मन नाही, ज्यांना बुद्धी नाही, ज्यांना विचार नाही, ज्यांना कुठलीच तळमळ नाही, हं. त्यांना भेटायला कशाला जायचं? ज्यांना नकोच आहेत माणसं, नकोच म्हणतात सरळ. हं. सरळ तोंडावर म्हणतात. प्रेम, दया, माया काहीच नाही. तिथं काय भेटायला जायचंय? बरोबर. काहीच गरज नाही भेटायला जायची. असं कृष्ण बलरामाला म्हणत असतो. तेव्हा बलराम सांग "नको रे कृष्णा, चल आपण जाऊन भेटून येऊया त्याला." पण कृष्ण म्हणतो, "तिथं जायची काहीच गरज नाही." पण मग असं कुणीतरी जेव्हा माणसं सांगतात ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं, की बघा, इतका अहंकार चढलेला नाही म्हणायचं समोरच्या माणसाला. जवळचा हं. माणूस आहे आणि त्याला समोर नाही म्हणायचं. पण शेवटी मग आपला अहंकार कमी करून आपण का भेटायला जायचं तिथं? तर फक्त आपलं जवळचं आहे ते माणूस. हां. आणि तो कृष्ण होता तो भेटायला न गेलेला. तो हं. भगवंत होता. आपण माणसं आहेत ना, मनुष्य हं. जन्म आहे आपला. पुढचा जन्म येणार आहे आपल्याला माहिती आहे. काय सगळं होऊन येईल. पण हां. मनुष्य जन्म आहे. मनुष्य जन्म हे जन्म-जन्म येत राहतात. बरोबर. मग ह्याच्याकरता ह्या जन्मातलं ते आपल्याला कळत असून, हे करत असून अहंकार बाळगत आपण तिथं जायचं नाही भेटायला. हं. असं कसं होईल? म्हणून आपण सोडायचं आणि तिथं भेटायला जायचं. हा म्हणजे माझा स्वतःचा हे आहे, की कृष्णाने प्रत्यक्षात हे केलंय, पण तो भगवंत आहे. म्हणून हां. माणसाने असंच करायचंय, की आपण भेटायला जायचं अशा वेळेला. जर त्याला अहंकार आहे ना, आपण बोलायचं पुढं होऊन. हं. तो नाही म्हणत. कारण क्षमायाचना हीच ब्राह्मणाची तर पहिली आहे. हां. परशुरामाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी तेच केलंय सगळं. परशुरामाने एवढं निक्षत्रिय केले. का केलं? जे वाईट होते ना सगळे,
त्यांनाच मारलंय परशुरामाने. अशा कुठल्याही हां. चांगल्या लोकांना मारलेलं नाहीये त्यांनी परशुराम. शेवटी सहस्त्र अर्जुनाला मारले, अगदी शेवटी. हां. आणि मग तो तपश्चर्याला ह्याच्यात गेला महेंद्र पर्वतावर. ओके. नंतर गेलेत परशुराम. पण म्हणजे त्यांना सुद्धा हे कळलं होतं, की किती अहंकार असतो माणसाला आणि किती हं. लोकांचं वाईट करायचं. ते खूप वादळ वाढलं तेव्हा ते परशुराम जन्माला आलेत आणि त्यांनी ते सगळं केलेलं. ओके. म्हणजे अवतारापैकीच एक आहे ना, ते हां, बरोबर. नाहीसच करायचं होतं त्यांना. हे बरोबर. सुद्धा काय, आता द्रौपदीचं म्हणतात नाव घेतात. ती कुंडातनंच आलेली द्रौपदी. हां. तिला सुद्धा क्षत्रियांचा विध्वंस करण्याकरता आदल्या जन्मी तिला ते हे होतं असं. त्याच्याकरता ती कृत्या म्हणून होती आदल्या जन्मी. तर ती पुढे ती मारणार असते. म्हणजे त्याच्याकरताच ती जन्माला निक्षत्रिय ओके. करण्याकरताच निक्षत्रिय. हां. आलेली आहे द्रौपदी. आता प्रत्यक्षात ती क्षत्रियच आहे ना. हां. पांडवांची बायको आहे. ते एक शस्त्र घेऊन मारणार म्हणजे क्षत्रिय. खरं तर करेक्ट. तुम्ही संध्या, स्नान हे जे करताना जप तप ते ब्राह्मण असतात आणि हं. इतरही करतात ना, ते आचरणाने ब्राह्मणच होतात. जे हां. करतात ते बरं. नाही बरोबर. करतात ते ब्राह्मण होत नाही. हं. त्याच्याकरता विश्वामित्राने तपश्चर्या हजारो वर्ष केली. मला हां. ब्रह्मज्ञान द्या म्हणून. हां. तेव्हा त्याला ब्रह्मज्ञान मिळालंय ते. अत्री ऋषींकडून. म्हणजे ते अत्री बरोबर. हो, अत्री का कश्यप पुढं असं ते आहे. सो तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलंय. मला वाटतं आपण परत एकदा भेटूयात. पण आता बराच वेळ झाला हो. तुम्ही बोलताय, मार्गदर्शन करताय. सो आपण थांबूयात. जे काय थोडंफार जमलंय ते बोलले नाही, आपलं छान एवढंच. बोललात तुम्ही. परमेश्वराने काहीतरी बुद्धी घातली असली तर हो ना, नाही, नाही, छान सोडायचं. बोललात. सो तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. रामकृष्ण हरी.